आज आपण जरा वेगळं काहीतरी करणार आहोत. हो का? आपण अक्षरशः वेळेत मागे जाणार आहोत. म्हणजे थेट 1986 साली. आपल्याकडे प्राध्यापक सुभाष जगताप यांचा योजना मासिकाच्या त्या वर्षीच्या डिसेंबर अंकातला एक लेख आहे अच्छा. आणि त्याचं शीर्षक आहे शिक्षण क्षेत्रातील उत्पादकता. शिक्षण आणि उत्पादकता हे दोन शब्द म्हणजे आपण सहसा एकत्र वापरत नाही. अगदी. आपण उद्योगांबद्दल, कारखान्यांबद्दल बोलताना उत्पादकतेचा विचार करतो. पण शिक्षण? हं. आज शिक्षणाचा विचार केला की डोळ्यासमोर काय येतं? मोठमोठी दप्तरं, परीक्षांचा ताण आणि पदव्यांची शर्यत. बरोबर. पण हा लेख जो जवळपास 40 वर्षांपूर्वी लिहिला गेलाय तो एक खूप मूलभूत प्रश्न विचारतो. शिक्षण हे क्षेत्र खरोखरच उत्पादक आहे का? आणि जर नसेल तर आपण कुठे चुकतोय? हो, आज आपण या लेखाच्या मदतीने याच प्रश्नाचा तळ गाठण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे की नाही? कारण देशाचा विकास ज्यांच्या खांद्यावर आहे, डॉक्टर, इंजिनियर, हो, डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ किंवा सैनिक असोत, हे सर्व शिक्षणाच्या प्रक्रियेतूनच घडतात. बरोबर. असं असूनही शिक्षण क्षेत्राला कधीच उत्पादक मानलं जात नाही. उलट लेखात म्हटल्याप्रमाणे शिक्षकांना आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरावं लागतं. खरंय. ज्या समाजात ज्ञान देणाऱ्याची ही अवस्था असेल त्या समाजाच्या प्रगतीबद्दल खरंच शंका निर्माण होते. चला तर मग या जुन्या पण आजही तितक्याच ताज्या विचारांमध्ये खोलवर शिरूया. सुरुवात या कळीच्या शब्दानेच करूया. उत्पादकता. हो, उत्पादकता म्हणजे नेमकं काय हे या लेखाच्या आधारे कसं मांडलंय? लेखात याची खूप सोपी आणि सुंदर व्याख्या दिली आहे. उत्पादकता म्हणजे उपलब्ध साधनांचा सर्वोत्तम वापर करून उत्पादनात वाढ करणे. म्हणजे कमीत कमी साधनं वापरून जास्तीत जास्त उत्पादन. अगदी. म्हणजे असं म्हणता येईल का की समजा एक कारागीर 4 तासात 40 वस्तू बनवतो. त्याने तेवढ्याच वेळेत म्हणजे 4 तासांतच पण 60 वस्तू बनवल्या तर त्याची उत्पादकता वाढली. अगदी बरोबर. इथे कामाचे तास वाढवून उत्पादन वाढवणं अपेक्षित नाहीये. अच्छा. तर कामाची पद्धत सुधारून, तंत्रज्ञान वापरून किंवा कौशल्य वाढवून त्याच वेळेत जास्त उत्पादन करणं अपेक्षित आहे. आणि ही संकल्पना फक्त कारखान्यांपुरती मर्यादित नाही, बरोबर ना? नाही, अजिबात नाही. ही वाहतूक, बँका, प्रशासन, शेती आणि अर्थातच शिक्षण या सगळ्याच क्षेत्रांना लागू होते. आणि इथेच लेखात एक असं उदाहरण दिलंय जे ऐकून मी खरंच थक्क झालो. कुठलं? जपानचं. लेखात म्हटलंय की 1986 साली जपानमध्ये तयार होणाऱ्या मनगटी घड्याळांची किंमत 5 ते 10 रुपये होती. काय म्हणता? 5 ते 10 रुपये? हो. किंवा आपल्याकडे 100-150 रुपयाने मिळणाऱ्या छत्र्या तिथे 5 ते 10 रुपयांना मिळत होत्या. बापरे. आणि हे केवळ उत्पादकतेमुळे शक्य होतं. कमीत कमी कच्चा माल, कमीत कमी वेळ आणि कमीत कमी मनुष्यबळ वापरून उत्कृष्ट दर्जाची वस्तू कशी बनवायची याचं हे उत्तम उदाहरण आहे. म्हणजे हा निव्वळ आकड्यांचा खेळ नाहीये. नाही. उत्पादकता म्हणजे केवळ आकडे नाहीत, तर तो एक दृष्टिकोन आहे. लेखात कृष्णा देनोथर यांची एक व्याख्या मुद्दाम दिली आहे. कोणती? उत्पादकता हा एक मनाचा दृष्टिकोन आहे जो प्रगतीसाठी बदलाचं स्वागत करतो. वाह. म्हणजे जे आहे ते ठीक आहे असं न मानता. हे अजून चांगलं कसं करता येईल याचा सतत विचार करणं म्हणजेच उत्पादकता. ही एक मनस्थिती आहे. मग हाच निकष शिक्षण क्षेत्राला लावला तर चित्र कसं दिसतं? लेखाच्या मते आजची परिस्थिती काय आहे? लेखाच्या मते चित्र खूपच निराशाजनक आहे. अच्छा. आजच्या शिक्षणाचं ध्येय काय उरलंय? परीक्षा पास करणं, काही माहिती डोक्यात कोंबणं आणि पदवीचं प्रमाणपत्र मिळवणं. ज्ञान आणि कौशल्यापेक्षा प्रमाणपत्राला जास्त महत्त्व आलंय. अगदी. यावर लेखात एक खूप मार्मिक उदाहरण आहे जे आजही तंतोतंत लागू पडतं. ते म्हणतात, आजचं शिक्षण पोहण्याचे नियम सांगते पण पोहायला शिकवत नाही. हो. म्हणजे थिअरी भरपूर पण प्रॅक्टिकल शून्य. बरोबर. आणि याचंच पुढचं उदाहरण म्हणजे बी.कॉम झालेला विद्यार्थी स्वतःचा कारखाना चालवण्याचा विचार करण्याऐवजी कुठेतरी कारकून होण्याची धडपड करतो. कारण त्याला जे ज्ञान मिळालंय ते त्याला स्वतंत्रपणे विचार करून धोका पत्करायला शिकवतच नाही. ते फक्त नोकरीसाठी तयार करतं. मग लेखकाच्या मते खरं उत्पादक शिक्षण कशाला म्हणायचं? यासाठी लेखात छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, मायकल फॅरेडे, अब्राहम लिंकन यांची उदाहरणं दिली आहेत. यापैकी कोणीही कोणत्या मोठ्या विद्यापीठाची पदवी घेतली नव्हती, पण त्यांनी जीवनाचा, समाजाचा आणि वास्तवाचा अभ्यास केला.
त्यांनी ज्ञान मिळवलं ते केवळ माहितीसाठी नाही, तर जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी. आणि समाजाला काहीतरी देण्यासाठी. खरं शिक्षण ते जे माणसाला स्वतंत्रपणे विचार करायला शिकवतं, त्याचं चारित्र्य घडवतं, त्याच्यात आत्मविश्वास निर्माण करतं. म्हणजे एक परिपूर्ण, सुसंस्कृत आणि कार्यक्षम मनुष्य तयार करतं. बरोबर. गंमत म्हणजे 1964च्या शिक्षण आयोगाची उद्दिष्टे सुद्धा जवळपास हीच होती. पण कागदावरची उद्दिष्टे आणि प्रत्यक्षातली परिस्थिती. यात जमीन अस्मानाचा फरक आहे. हो. ठीक आहे, म्हणजे समस्या तर स्पष्ट आहे. पण हे असं का होतंय? या कमी उत्पादकतेमागे काय कारणं आहेत? लेखात तब्बल 22 कारणं दिली आहेत. 22. हो, ही यादी खूप मोठी आणि विचार करायला लावणारी आहे. सगळी तर आपण नाही सांगू शकत, पण काही प्रमुख कारणांवर वजर टाकूया. पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे अपुरी गुंतवणूक. लेखात म्हटलंय की राष्ट्रीय उत्पन्नाच्या केवळ 4% खर्च शिक्षणावर होतो. जो अत्यंत अपुरा आहे. हो, आणि दुसरं कारण म्हणजे शिक्षण संस्थांचं अमाप पीक. जिकडे तिकडे शाळा कॉलेज उघडली जात आहेत, पण त्यांचा दर्जा काय? त्यासाठी लेखकाने एक खूप जळजळीत शब्द वापरलाय. प्रमाणपत्र देणारे छापखाने. हो. हा शब्दप्रयोग त्या व्यवस्थेवर अचूक बोट ठेवतो. या संस्था ज्ञान देण्याऐवजी केवळ पदव्या वाटण्याचं काम करतात. गुणवत्ता नाही, फक्त संख्या वाढतेय. आणि यालाच जोडून तिसरं कारण येतं. राजकारणाचा हस्तक्षेप. हा तर खूपच गंभीर मुद्दा आहे. लेखात म्हटलंय की अनेक शिक्षण संस्था राजकीय लोकांनी केवळ नफा कमवण्यासाठी सुरू केल्या आहेत. किंवा राजकीय वर्चस्वासाठी. तिथे शिक्षणाचा मूळ हेतूच बाजूला पडतो. बरोबर. याशिवाय परीक्षा पद्धतीतला गैरव्यवहार, केवळ स्मरणशक्तीला अवास्तव महत्त्व देणं, काल बाह्य अभ्यासक्रम. ही सगळी कारणं आहेतच, पण एका विशिष्ट प्रकारच्या शिक्षण संस्थांवर लेखकाने विशेष ताशेरे ओढले आहेत. कोणत्या संस्था? मॅनेजमेंट शिक्षण देणाऱ्या संस्था, विशेषतः इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजे IIMs. अच्छा, त्यांच्याबद्दल काय म्हटलंय? लेखकाने त्यांच्या कार्याची तुलना सोन्याला मुलामा चढवण्यासारखी केली आहे. सोन्याला मुलामा चढवणे. याचा नेमका अर्थ काय? कसं आहे ना, लेखकाचा मुद्दा असा आहे की या संस्थांमध्ये आधीच अत्यंत हुशार आणि बुद्धिमान विद्यार्थी निवडले जातात. म्हणजे जे आधीच सोनं आहेत. अगदी. संस्था केवळ त्यांच्यावर थोडा मॅनेजमेंटचा मुलामा चढवते, पण यातून देशाची उत्पादकता वाढते का? तर लेखक म्हणतो नाही. का नाही? कारण इथून बाहेर पडणारे बहुसंख्य पदवीधर प्रचंड पगाराच्या आशेने परदेशात जातात. अच्छा, म्हणजे ब्रेन ड्रेन. हो, म्हणजे ज्या देशाच्या संसाधनांवरती शिकले, त्या देशाला त्यांच्या बुद्धिमत्तेचा थेट फायदा होत नाही. याला लेखक मनुष्यबळाचा आणि उत्पादकतेचा अपव्यय म्हणतो. वा, हा खूपच वेगळा आणि धाडशी दृष्टिकोन आहे. आणि यात अजून एक मुद्दा मांडलाय की या संस्थांची प्रवेश परीक्षा गणितावर जास्त भर देते. बरोबर. त्यामुळे कला, साहित्य किंवा इतर शाखांमधल्या हुशार विद्यार्थ्यांना तिथे संधीच मिळत नाही. ज्यांच्याकडे कदाचित संवाद कौशल्य किंवा नेतृत्व गुण जास्त चांगले असतील. हो, ते विद्यार्थी बाहेरच राहतात. आणि मग यादीत राखीव जागांमुळे तरुणांमध्ये येणारं नैराश्य, व्यावसायिक शिक्षणाचं अयोग्य नियोजन असे अनेक मुद्दे आहेत. एकंदरीत संपूर्ण व्यवस्थाच पोखरलेली असं लेखाचं निदान आहे. निराशाजनक वाटते. अक्षरशः चक्रव्यूहासारखं वाटते हे. मग उपाय काय? नाही, लेखाचा दुसरा भाग पूर्णपणे उपायांवरच केंद्रित आहे. आणि त्यात खूप ठोस आणि काहीशा क्रांतिकारी सूचना आहेत. अच्छा, त्यातली पहिली सूचना कोणती? सर्वात पहिली आणि महत्वाची सूचना म्हणजे शिक्षणाला राजकारणापासून पूर्णपणे वेगळं ठेवा. त्याला स्वायत्तता द्या. हो, आणि दुसरी सूचना शिक्षकांविषयी आहे, जी मला खूप आवडली. कोणती? शिक्षकांची नेमणूक केवळ त्यांच्या पदवीवर किंवा पात्रतेवर होऊ नये, तर त्यांची शिकवण्याबद्दलची आवड आणि निष्ठा तपासावी. आणि त्यासाठी लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर एक स्वतंत्र शिक्षक आयोग नेमावा. अगदी. कारण शिकवणं हे केवळ एक काम नाही, तर एक पवित्र कर्तव्य आहे. हा दृष्टिकोन यामागे आहे. बरोबर. पुढचा उपाय तर आणखीच मोठा आहे. शिक्षण आणि नोकरी हे समीकरण तोडा. हो, म्हणजे पदवी म्हणजे नोकरीची गॅरंटी ही भावनाच काढून टाका. कारण याच समीकरणामुळे पदव्यांचं महत्त्व वाढलं आणि ज्ञानाचं कमी झालं. बरोबर. नोकरीसाठी पदवी हवी म्हणून सगळे पदवीच्या मागे लागले. ज्ञानासाठी शिक्षण घ्या, कौशल्यासाठी शिक्षण घ्या. नोकरी कौशल्याच्या आधारावर मिळावी. केवळ कागदाच्या तुकड्यावर नाही. अगदी. आणि अभ्यासक्रमात सतत बदल व्हायला हवेत, त्याला कामानुभवाची जोड द्यायला हवी. काही सूचना तर खूपच धाडसी आहेत. जसं की मुलींचं पदवीपर्यंतचं शिक्षण वगळता इतर शिक्षण मोफत असू नये. थांबा,
शिक्षण मोफत नसू नये हा विचार आजच्या काळात पटण्यासारखा आहे का? तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. लेखकाचा दृष्टिकोन असा आहे की जी गोष्ट फुकट मिळते तिची किंमत राहत नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक शिक्षणाबद्दल गंभीर राहत नाहीत. मात्र त्यांनी हेही स्पष्ट केलंय की गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांची संधी हिरवली जाऊ नये. मग त्यांच्यासाठी काय? त्यांच्यासाठी भरघोस शिष्यवृत्ती द्यावी, पण ज्यांना परवडतं त्यांनी योग्य शुल्क भरावं. अच्छा, म्हणजे सर्वांसाठी मोफत ऐवजी गरजूंसाठी मोफत आणि सवलत असा विचार आहे. हो, जेणेकरून शिक्षण संस्थांचा दर्जा सुधारेल. आणखी एक चांगली सूचना आहे ती म्हणजे प्रवेशासाठी मानसशास्त्रीय कसोट्यांचा वापर करावा. हो, म्हणजे विद्यार्थ्याचा कल कुठे आहे, त्याची आवड निवड काय आहे, हे पाहून त्याला योग्य शाखेत प्रवेश द्यावा. केवळ मार्कांच्या आधारावर नाही. त्यामुळे चुकीच्या शाखेत जाऊन नाराज होणारे विद्यार्थी कमी होतील. आणि तंत्रज्ञानाच्या वापराविषयी सुद्धा 1986 साली विचार केला गेलाय हे विशेष. हो ना, आकाशवाणी आणि दूरदर्शन सारख्या माध्यमांचा वापर करून उत्तम शिक्षकांची व्याख्यानं ग्रामीण भागापर्यंत पोहोचवावीत. जेणेकरून ज्ञानाची गंगा सर्वदूर पोहोचेल. आजच्या काळात आपण यालाच डिजिटल एज्युकेशन म्हणू शकतो. खरंच किती दूरदृष्टी आहे. आणि या सगळ्यावर देखरेख ठेवण्यासाठी एक कायमस्वरूपी शिक्षण संशोधन आणि विकास आयोग स्थापन करण्याचीही शिफारस आहे. एकंदरीत लेखात केवळ समस्या नाही तर एक संपूर्ण पर्यायी आराखडा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर 1986 साली लिहिलेला हा लेख ऐकताना असं वाटतच नाहीये की तो इतका जुना आहे. अगदी खरंय. असं वाटतंय जणू काही हे आजच्याच परिस्थितीचं विश्लेषण आहे. शिक्षण क्षेत्राला एक उत्पादक क्षेत्र म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन, त्यातील समस्या आणि त्यावरचे उपाय, सगळं काही आजही तसंच आहे. आणि या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की ही काही केवळ सरकारची किंवा केवळ शिक्षकांची जबाबदारी नाहीये. नाही. त्यासाठी शिक्षक, विद्यार्थी, पालक, समाज आणि सरकार या सगळ्यांना एकत्र येऊन प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील. हा एक सांघिक प्रयत्न आहे. आणि या लेखात जाता जाता एक असा विचार मांडलाय जो ऐकणाऱ्यांना धक्काही बसेल आणि विचार करायलाही भाग पाडेल. कोणता विचार? लेखकाची एक सूचना आहे की पदवी मिळाल्यानंतर ती आयुष्यभरासाठी ग्राह्य धरू नये. काय म्हणता? म्हणजे दर 3 वर्षांनी पदवीधरांची त्यांच्या विषयात पुन्हा परीक्षा घेण्यात यावी आणि त्यात उत्तीर्ण झाल्यासच ती पदवी पुढे ग्राह्य धरावी. बापरे, दर 3 वर्षांनी परीक्षा? म्हणजे एकदा इंजिनियर झाल्यावर दर 3 वर्षांनी पुन्हा इंजिनिअरिंगची परीक्षा द्यायची? हो. लेखक स्वतःच कबूल करतो की प्रशासकीय दृष्ट्या हे खूप अवघड किंबहुना अशक्य वाटू शकतं. पण यामागचा विचार महत्वाचा आहे. अगदी. यामुळे प्रत्येकजण आपलं ज्ञान अद्ययावत ठेवत राहील. शिकण्याची प्रक्रिया आयुष्यभर सुरू राहील. शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्याचं साधन न राहता ते ज्ञानासाठी घेतलं जाईल. बरोबर. हा विचार खरंच खूपच क्रांतिकारी आहे. तो प्रत्यक्षात येणं कठीण असलं तरी तो आपल्याला सतत शिकत राहण्याचं महत्त्व पटवून देतो. बरोबर. तर आजच्या या चर्चेनंतर ऐकणाऱ्यांसाठी हाच एक विचार सोडून जाऊया. जर आपल्याला मिळालेली पदवी कायम ठेवण्यासाठी दर काही वर्षांनी पुन्हा परीक्षा द्यावी लागली तर आपल्या शिक्षण व्यवस्थेत आणि आपल्या शिकण्याच्या वृत्तीत काय बदल होईल यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.